फरार सतीश भोसलेच्या मुसक्या बीड पोलिसांनी आवळल्या आहेत। थोड्याच वेळात आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। शिरूर पोलीस ठाण्यातील सर्व प्रक्रिया आता संपली आहे। अगदी काही वेळातच सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। खोक्याची मेडिकल चाचणी पूर्ण झाली, यानंतर आता त्याला शिरूर कासार कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। बीडमध्ये उच्छांद माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत। आपण आताची ताजी दृश्य पाहतोय। कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येत आहे। पोलीस त्याला घेऊन आलेले आहेत। खोक्या उर्फ सतीश भोसलेला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय। फरार सतीश भोसलेच्या मुसक्या बीड पोलिसांनी आवळल्यात। शिरूर कासार तालुका कोर्टामध्ये आता सुनावणी होणार आहे। खोक्याचा ताबा मागण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। शिरूर पोलीस ठाण्यातील सर्व प्रक्रिया संपली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला आता शिरूर न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय। खोक्यावर 4 गुन्हे दाखल आहेत। पोलीस आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खोक्याची सर्व मेडिकल चाचणी ही पूर्ण झाली आहे। शिरूर कासार कोर्टामध्ये त्याला आता आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात आता सुनावणीला सुरुवात होईल। आता या सुनावणी दरम्यान पोलीस काय मागणी करतात, कोर्ट काय निर्णय देतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। बीडमध्ये उच्छांद माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी अटक केली। त्याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत। ढाकणे पिता पुत्राला मारहाण संदर्भात गुन्हा दाखल आहे, तर NPDA अंतर्गत 1 गुन्हा खोक्यावर दाखल आहे। वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन विभागानेही गुन्हा दाखल केलाय, तर कैलास वाघला मारहाण केल्यासंदर्भातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। 4 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। या प्रकरणी आता सुनावणी होतीये। कोर्टामध्ये त्याला आता आणण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त कोर्टाबाहेर आपण पाहतोय। खोक्या उर्फ सतीश भोसले याला कोर्टात आणण्यात आलंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले 1 दिवस बीडमध्ये होता। बीडमध्ये प्रसार माध्यमांना तो मुलाखत देत होता। मुलाखतीनंतर खळबळ माजली। पोलीस खोक्याच्या मागावर होती। गुन्हा दाखल होताच खोक्या नगरला पळाला। नगरमध्ये 1 दिवस मुक्काम, तिथून पुण्याला पळाला। पुण्याहून पुन्हा नगर मार्गे संभाजीनगरला आला। संभाजीनगरवरून थेट जबलपूर मार्गे प्रयागराज त्याने गाठलं। प्रयागराजमध्ये तो 2 दिवस मुक्कामी होता। प्रयागराजमधून पोलिसांनी खोक्याच्या मुसक्या आवळल्यात। प्रयागराजमधून मुंबई मार्गे खोक्याला संभाजीनगर आणि बीडला आणण्यात आलेला आहे। तर खोक्याला आता शिरूर कोर्टामध्ये आणण्यात आलंय। त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। हरिदास, आपण पाहतोय खोक्याला कोर्टामध्ये आणण्यात आलंय, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलमजी, या ठिकाणी सांगता येईल की आज सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर पोलीस ठाण्यामध्ये हजर केल्यानंतर त्या ठिकाणावरून जी इथं न्यायालयामध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती आता पूर्ण केली जाईल। आणि नक्कीच आज आपण पाहतोय की सतीश भोसलेवर गेले काही दिवसापासून 7 ते 8 दिवसापासून पोलीस त्याच्या मागावर होते आणि त्या ठिकाणावरून अक्षरशः त्याला प्रयागराजवरून या ठिकाणी बेड्या ठोकल्या गेल्या आणि त्यानंतर प्रयागराज टू मुंबई आणि मुंबई टू संभाजीनगर हा विमान प्रवासानंतर सतीश भोसलेला शिरूर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं आणि आता त्याची वैद्यकीय तपासणी करून आता जिल्हा जी सत्र न्यायालय आहे शिरूरचं, या ठिकाणी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय। नीलमजी जी, आता थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच या ठिकाणी पोलीस जे आहेत, पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। मात्र पोलिसांनी जे प्रसार माध्यम आहेत, प्रसार माध्यमांना मध्ये येऊ दिलं नाही। त्यामुळे मध्ये काय होतं ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कोणत्याही प्रसार माध्यमांना मध्ये जाऊ दिलं नाही, कारण सर्वच प्रसार माध्यम जे आहेत या ठिकाणी बाहेर जे मुख्य गेट आहे त्या गेटच्या बाहेरच या ठिकाणी थांबवलं आहे। त्यामुळे मध्ये काय होतं नेमकं याची जी प्रक्रिया आहे ती काय होती हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। नीलम जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।
ठाकणे पिता पुत्राला मारहाण संदर्भात गुन्हा दाखल आहे, तर NPD अंतर्गत एक गुन्हा खोक्यावर दाखल आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन विभागाने ही गुन्हा दाखल केलाय, तर कैलास वाघला मारहाण केल्यासंदर्भातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. 4 गुन्हे खोक्यावर दाखल झालेले आहेत. या प्रकरणी आता कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे. तर पोलीस आता कोर्टाकडे खोक्याची कस्टडी मागण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.